बाई लग्नासाठी हे पहा फुलकेकर आणि खैरे या शुभनिमित्त उपस्थित सर्व काही पाहुणे मान्यवर सर्वांचं यथोचित असं स्वागत दोन्ही परिवारांच्या वतीने करण्यात आलेलं आहे. दोन्ही परिवारातून मी सर्वांचं स्वागत करतो. आज या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक 5 तारखेला मतदान असल्यामुळे सर्व प्रचार यंत्रणा कामात आहे. जिल्हा परिषदेच्या भारतीय जनता पार्टीच्या नावरी जिल्हा परिषद गटातील उमेदवार सौभाग्यवती मालतीताई बाबूराव पाचरणे या तालुक्याचे लोकनेते आपला माणूस भाग्यविधाते स्वर्गीय बाबूरावजी पाचरणे साहेब यांच्या पत्नी मालतीताई पाचरणे या नावरी जिल्हा परिषद गटातून उभे आहेत. त्यांचं कमळ चिन्ह आहे. त्याच पद्धतीने नावरे पंचायत समिती गण आहे. या पंचायत समिती गणातून सागरदादा खंडागळे नावरे गावचे आपले जवळचे सागरदादा खंडागळे उभे आहेत. त्यांचंही कमळ हे चिन्ह आहे. सर्व पाहुण्यांना आणि नागरिकांना विनंती आहे की येत्या 5 तारखेला आपण सर्वांनी या दोन्ही उमेदवारांना भारतीय जनता पार्टीच्या केंद्रामध्ये आज मोदी सरकार आहे, राज्यामध्ये देवेंद्रजीचे सरकार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पूर्णपणे अवलंबून या राज्य आणि केंद्रावर आहे. आज चांगल्या पद्धतीने निधी आणायचा आहे, चांगली आपली कामं करून घ्यायची आहे. त्यामुळे सर्वांनी आपण विचार करून सर्वांनी आपलं एकच सरकार गावापासून तर थेट केंद्रापर्यंत भाजपा सरकार आपल्याला करायचं आहे. त्या पद्धतीने सर्वांनी आपल्याला पंचायत समिती जिल्हा परिषदेत कमळ चिन्ह पुढील पटल दाबून सर्वांनी मालतीताईंना आणि सागरदादांना मतदान करावे आणि या दोन्ही उमेदवारांना या पुढील आयुष्य त्यांचं भावी आयुष्य भरभराटीचं ऐश्वर्याचं आरोग्यदायी जावं अशी मी काळभैरवनाथचरणी प्रार्थना करतो. त्यांच्या हातून समाजाची देशाची सेवा घडो. मी माझ्या बेंद्रे परिवाराच्या वतीने आंबळे ग्रामस्थांच्या वतीने शिरूर तालुक्याचे लोकनेते माझे आमदार कैलासवासी बाबूरावजी पाचरणे साहेब प्रतिष्ठानच्या वतीने आणि या जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सौभाग्यवती मालतीताई पाचरणे व सागरदादा खंडागळे यांच्या वतीने दोन्ही उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. यानंतर पूनमताई राजेंद्र बेंद्रे माझी सरपंच आपणास विनंती आपण मंचावर यायचंय. लगेचच मंचावर पूनमताई राजेंद्र बेंद्रे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. या शुभमंगल प्रसंगी फुलपगर आणि खैरे परिवाराची नियोजित आणि वर्णांच्या शुभमंगल प्रसंगी उपस्थित आंबळे परिसरातील आणि या उभय परिवाराचे आपले नातेवाईक आपण सर्वजण या ठिकाणी आलात. आपल्या साक्षीने आपल्या आशीर्वादाने या नियोजित उमेदवारांना त्यांच्या भावी जीवनाची राजकारण सुखाची समृद्धीची आणि भरभराटीची व्यवस्था त्यांच्या हातून आईवडिलांची आपल्या गावची आणि पर्यायाने देशाची सेवा करू अशी मी सदिच्छा आणि शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझं पण सत्य थांबवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आमच्या सरपंच काही आता पाचरणे यांचा सन्मान करत आहेत बा. करतो गावसाहेब आपल्या ठिकाणी आपण मंचावर यायचं. सागरदादा खंडागळे यांचा सन्मान रमेश फुलकर आणि प्रथम लोकमुक्त सरपंच सोडण्यात दोघांना विनंती आपण सन्मान करायचा. रमेश फुलकर सागरदादांचा सन्मान करत आहेत बा. सरपंच साहेब हे पण इथं उपस्थित.
हे माजी सरपंच अतुल शेठ बेंद्रे आणि आजी सरपंच सोमनाथ अण्णा बेंद्रे. तर बघा हे पण इथं उपस्थित आहेत कार्यासाठी आणि त्यांचा पण सन्मानित त्यांनी पण केलेला आहे. फोटो झालं सगळं. सगळ्यांचे फोटो सेशन चालू आहे पहा. गावचे ग्रामविकास अधिकारी यांचा सन्मान सरपंच अण्णा साहेब बेंद्रे हे करत आहेत. धन्यवाद. आमचे फुलपगर आणि खैरे लग्न सोहळा आहे पहा इथं. ह्या लग्न सोहळ्यासाठी ह्या लग्न सोहळ्यासाठी सगळे इथं आमचे गावचे उपस्थित लोक आहेत पहा. एक जरा दुःखद घटना झाली होती आणि त्या घटनेचा एक आपला छोटासा लग्न सोहळा इथं करण्यात आलेला आहे. परंतु गावात ते प्रत्येक व्यक्तीने इथं सहकार्य करून हे संपूर्ण सोहळ्याचं अगदी आनंद घेतला आहे पहा. तर खरोखर म्हणजे हा सोहळा सुंदर असा चालू आहे आणि फुलपगर बापू हे आमचे ज्येष्ठ नागरिक, आमचे म्हणजे जिगरीचे जोडीदार आहेत आमचे. तर खरोखर म्हणजे आता हे सोहळ्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे.